तर अजित पवार सोडून गेल्याचा काही परिणाम फारसा होणार नाही. मागच्या वेळेला झाला नाही, या वेळेला काही होणार नाही. लोकांच्या विषयी जी कंपॅशन लागते, ही माझी माणसं आहेत, ही शेतकरी आहेत, मजूर आहेत, ही आमची कुठेतरी बहुजन समाजातली माणसं आहेत. त्यांच्याविषयी जर काहीतरी सुटत असेल तर चांगलं आपण मदत केली पाहिजे. ही भूमिका शरद पवारांची नक्की आहे. शरद पवारांच्या असण्यामुळे काय काय घडलं हे जे आहे ना, ते महाराष्ट्राच्या विकासाच्याशी जोडलेलं आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यात आणि शरद पवार यांच्यात एक साम्य आहे. तुला मला आमदार करायचं आहे, अरे बाप, तर तू आता हे सोड, हे असं काय करू नको. अच्छा, तुम्हाला ते काय बोलले होते, आमदार करायचे? आमदार करायचंय. म्हटलं वसंत दादा, तुम्ही तुमच्या घरच्या लोकांचं त्यावेळेला ऐकलं का 42 साली? ते सुद्धा तुम्हाला असं म्हणले असतील, हे एवढ्या लोकांनी बंदुका घेऊन काही इंग्रज जातोय का? तरी शरद पवारांना हे स्वप्न कुठेतरी इथं आहे. अच्छा, त्यांच्या मेंदूच्या एका कोपऱ्यामध्ये विकासाच्या वेगवेगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत. हे शिक्षण आहे, गरिबांच्या सकट सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे असं आहे, किंवा सिंचनाचा प्रश्न आहे, किंवा शेतीमध्ये प्रयोगाचा प्रश्न आहे. म्हणजे डाळिंब, तर डाळिंबाची शेती कुठेतरी सुरू झाली. प्रबोधनकार ठाकरे आहे आणि आदित्य ठाकरे. अच्छा, प्रबोधनकार ठाकरे आणि आदित्य ठाकरे. नाही आहे ना, उद्धव ठाकरे आहेत, उद्धव ठाकरेच प्रमुख आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या बागा उभ्या राहिल्या. आता हा याला दृष्टी लागते, आणि ही दृष्टी ही गरीब व शेतकऱ्यांच्या स्वतःच्या कष्टकरी शेतकरी जो आहे, म्हणजे शेतमजुरावर पातीला बसणारा शेतकरी जो आहे, त्याला पुढे नेण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. माणसं कोणालाही उभं केलं तर ते निवडून आणू शकतात. हे त्यांनी हे ओळखलेलं आहे की आताचा काळ असा आहे की माणसं विकत घेतली जाऊ शकतात. मग विकत घेतली तर ती जातील, दुसरी आणू, असं आहे ते. पण ती माणसं निवडून येणार, कारण लोकांच्या मनात आहे की हे बदलायचं. स्त्रियांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा स्त्रियांना रिझर्वेशन निवडणुकीत म्हणा, इतर म्हणा, सरपंच होण्यासाठी म्हणा, ही संकल्पना दुसऱ्यांना काय कोणाला सुचली नाही. शरद पवारांना का सुचली की मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर. आता ते अंगावर घेतले लोक. बरोबर, शरद पवारांनी ज्यावेळेला लोकांना अंगावर घेतलं, म्हणजे त्यांनी शरद पवारी राजकारण पूर्ण सोडलेलं नाही असं. आर पाटील जिवंत असताना शरद पवारांचा वारसा कोण चालवत होतं? तर आर पाटील चालवत होते. मी माझं मत आहे, आणि सगळ्या महाराष्ट्राला पण माहिती आहे की कितीही झालं तरी आर पाटीलच त्यांचे हे मानले, जनतेनं मानलेले होते. सत्तेत कोण येईल असं तुम्हाला वाटतं? बघूया, शरद पवार नेतृत्वात महाराष्ट्राच्या निवडणुकीत असल्यामुळे आणि लोकांच्या मनात असल्यामुळे, या दोन फॅक्टर एकत्र असल्यामुळे, अच्छा, लोकांच्या मनात असल्यामुळे आणि शरद पवारांकडे नेतृत्व असल्यामुळे, त्यामुळं ते घडणार आहे. शरद पवार यातले एक जर नसतं तर घडलं नसतं. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आलो आहे कॉम्रेड डॉक्टर भारत पाटणकर साहेब यांना भेटण्यासाठी. त्यांचं वय 75 वर्ष झालंय आणि नुकतीच त्यांची 75वी सुद्धा साजरी झाली. शरद पवार साहेब त्यावेळी प्रमुख पाहुणे होते त्या कार्यक्रमासाठी, आणि म्हणून मी जाणीवपूर्वक त्यांना भेटायला आलोय. परंतु आताचा विषय त्यांच्या 75पेक्षाही 75 वर्षात त्यांनी पाहिलेले शरद पवार आणि सध्याचं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचं राजकारण, या अनुषंगाने मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे. सर, लय भारीमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. तर सर, शरद पवारांना तुम्ही लहानपणापासून बघितलं असेल, तर त्यांचं वय 85 आहे, तुमचं 75 आहे. तर मला वाटतं मुख्यमंत्री पदापासूनचा काळ तुम्ही पाहिला असेल, त्यांचं राजकारण बघितलं असेल. आता ते वयोवृद्ध झालेले आहेत, तर कसं त्यांच्या राजकारणाचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल? म्हणजे असं म्हटलं होतं की यशवंतराव चव्हाण, त्याच्यानंतर वसंतदादा पाटील वगैरे यांच्यानंतरचे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समजलेला माणूस म्हणजे शरद पवार, हे असं आम्ही ऐकू नये. तुम्ही तर जवळून बघितलेलं आहे सगळं, चळवळीतले आहात, त्यांच्याबरोबर अनेक चळवळी तुम्ही झुंजला असाल, भांडणही केली असतील, म्हणजे चळवळीच्या अर्थाने भांडण, संघर्ष. तर त्यांच्या सगळ्या त्यांच्या राजकारणाचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल? एक आहे की यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यात आणि शरद पवार यांच्यात एक साम्य आहे.
कारण ही जी माणसं होती ती स्वातंत्र्यपूर्व काळातली होती. अच्छा. आणि त्यामुळं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये यशवंतराव चव्हाण हे रॉयिस्ट होते, म्हणजे कम्युनिस्ट, मार्क्सवादी. रॉय हे मार्क्सवादीच होते, पण एक मार्क्सवादाचा एक वेगळा हे होता, ट्रेंड होता. आणि वसंतदादा हे समाजवादी विचाराचे होते. ते राष्ट्रसेवा दलात होते स्वातंत्र्य चळवळीत. प्रति सरकारमध्ये माझ्या वडिलांच्या बरोबर पत्री सरकारच्या मध्ये बंदूक घेऊन जे चळवळ करणारे होते त्यामध्ये होते. तर त्याच्यामध्ये त्यामुळं काय झालं की या दोघांच्या मध्ये जे डाव्या विचारसरणीचे लोक आहेत ते त्यांना नवीन नव्हते. ती स्वातंत्र्य चळवळीत एक खांद्याला खांदा लावून लढलेले होते. बरोबर. आणि त्यामुळे एक दृष्टिकोन त्यांचा तयार झालेला होता की विरोधक म्हणजे याला आता गाडायचा असं नव्हतं, की ही माणसं सुद्धा देशाचं भलं करण्यासाठीच आहेत. त्यांचा एक दृष्टिकोन आहे. आपले त्यांचे वैचारिक मतभेद आहेत, परंतु यांचा विचार हा काहीतरी सकारात्मक असतो. याला विचारात घेतलं पाहिजे आणि उलट राज्य आणखीन देशाचा विकास करण्यासाठी यांचा विचाराचा उपयोग करून घेतला पाहिजे, असा एक दृष्टिकोन या तिघांच्या मध्ये आपल्याला कॉमन दिसतो. तो इतरांच्या मध्ये तसा स्पष्टपणे आणि ठळकपणे नाही आहे. अच्छा. आणि त्यामुळे झालं काय की नवे नवे जे विकासाच्या मार्गातले प्रयोग आणि विकास करण्याच्या मधल्या वेगळ्या दिशा, या दिशा आपल्या सत्तेच्या राजकारणाला सामावून घेणं आणि ते सत्तेचं राजकारण न सोडता सत्तेचं राजकारण न करणाऱ्या किंवा चळवळीचं राजकारण करणाऱ्या लोकांच्या ज्या 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 योगदानं आहेत, कशा तऱ्हेने विकास करावा ह्या विषयीची, त्याचा उपयोग करून समृद्धी राज्याची देशाची कशी वाढेल, हा एक बिगर संकुचितवादी दृष्टिकोन हा त्या तिघांच्या मध्ये आपल्याला दिसतो. आणि हे त्यांच्यातलं जे साम्य आहे त्याला एक दुसरं कारण आहे. हे दोघांचं तर मी सांगितलं स्वातंत्र्यपूर्व काळातलं, पण शरद पवारांचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे होते. आई शेतकरी कामगार पक्षाची अनेक वर्ष जिल्हा लोकर बोर्डाच्या सदस्या होत्या. बरोबर. आणि ते ज्यावेळेला यंग असताना राजकारणात आले, काँग्रेसच्या राजकारणात आले, त्यावेळेला सुद्धा त्यांच्या आईने सांगितलं होतं की मी तुझ्या त्या राजकारणाला पाठिंबा देणार नाही. आणि ते माझ्या या परवाच्या कार्यक्रमात सुद्धा माझ्या 75च्या ते उदाहरण त्यांनी दिलं. शरद पवारांनी स्वतः उदाहरण दिलं ते उदाहरण. तर आणि मी तिथं असं त्यांना म्हणलं की समोर माई म्हणजे एन डी पाटलांच्या मिसेस बसलेल्या आहेत, त्यामुळे ते एन डी पाटील जे आहेत ते माझ्या घरच्या सारखे होते. आणि माझं घर म्हणजे डाव्या चळवळीचं घर म्हणजे आमचं एकत्रच घर. तेव्हा मी जे आता बोलणार आहे, मला त्यांनी नंतर बोलायला लावलं ते अध्यक्ष असून, तर मी जे आता नंतर बोलणार आहे याची दिशा काय असणार आहे, तर तुमच्या आईंची जी दिशा होती ती असणार आहे. अच्छा. आणि एन डी पाटलांची जी दिशा होती असणार आहे, अर्थातच माझ्या आई वडिलांची वगैरे अशी दिशा जी डाव्या चळवळी ती असणार आहे. तर हे त्यांना मिळालेले एक देण म्हणजे नैसर्गिकरित्या मिळालेली देणं आहे. तर ते त्याने गुमावलेलं नाही. अच्छा. हे आपण जाताना गुमावतो ना वस्तू, एखाद्या विसरून जातो, गमावतो, हरवतो, विसरून जातो. आपल्या ग्रामीण भाषेत गुमावलं म्हणतो. तर तसं झालेलं नाही, ते त्यांच्या कुठेतरी इथे शिल्लक आहे. आणि म्हणून हमीद दलवाई, कुमार शिराळ, कुमार सप्तर्षी अशी जी मंडळी आहेत, मी असेल, अशा मंडळींच्या बाबतीतले संबंध अनेक वर्षांचे हे त्यांनी जपलेले आहेत. अच्छा. आणि त्यामध्ये मतभेद होत नाहीत असं शक्यच नाही, कारण त्यांचा कॅम्प वेगळा आहे. हे तिघांचाही कॅम्प वेगळाच होता. परंतु वसंतदादांनी सुद्धा त्यांना माहित होतं की भारत काय करतोय ते. अच्छा. मी त्यांना मुलासारखा होतो. त्यावेळी तरुण असाल तुम्ही? हा, तुम्ही एकदमच तरुण होता. ते मला त्यांनी बोलवून घेऊन सांगितलेलं होतं. त्या मोर्चाचं मी एक उदाहरण देतो. त्यांच्या बंगल्यावरच मोर्चा होता. त्यांनी सांगितलं की थांब जरा, म्हणले तू कुठं निघालायस, मला बोलायचंय. तर म्हणले आता तू MD गायनेकॉलॉजी करतोयस, तर MD पूर्ण करायचं, परीक्षा द्यायची आणि गावाकडे जाऊन जरा, आई आता म्हातारी होत आली आहे, आता ती तिथं जाऊन तुला मला आमदार करायचं आहे. अरे बाप. तर तू आता हे सोड, हे असं काय करू नको. अच्छा.
तुम्हाला ते काय बोलले होते, आमदार करायचे? आमदार करायचंय बघा, नाही आमदार करायचंय, मंत्री करायचंय. बर. हा, त्यामुळं बाबूजींच्या नंतर तुला मी हे पुढं आणायचं म्हणतोय. अच्छा, म्हणजे तुमच्या वडिलांच्या नंतर. हा, तर अशा पद्धतीनं तू हे सोड. तर मी म्हणलं, वसंत दादा, तुम्ही तुमच्या घरच्या लोकांचं त्यावेळेला ऐकलं का 42 साली? ते सुद्धा तुम्हाला असं म्हणले असतील की एवढ्या लोकांनी बंदुका घेऊन काही इंग्रज जातोय का, ते तुम्ही ऐकलं नाही, तुम्ही पडलाच बंदूक घेऊन बाहेर. तर आता म्हणलं, आता मला तरी असं वाटतं की तुमच्या ह्या पद्धतीनं जे काय झालेलं नाही ते आमच्याशिवाय होणार नाही. तुम्हाला आमदार किंवा मंत्री व्हायचं ऑफर दिली होती, पण तुम्हाला त्यावेळी त्याच्यापेक्षा चळवळ महत्वाची वाटली. आता जर दुसरा कोणी जा, तू काय लगेच दुसऱ्या दिवशी तू काय माझं ऐकणार नाहीस म्हणून तू आता जा. पण त्यानंतर इथले क्रांतीवीर धन्वंतरी दादा वारले, त्यांची शोकसभा होती. त्या शोकसभेच्या मध्ये मी त्यांच्या आधी मी बोललो, अर्थात मी त्यावेळेला आणखीन यंग होतो, तर आई माझ्या नंतर बोलली माझी, पण तिच्या आधी मी बोललो होतो. तर मी म्हणलं की दादा, तुमची माझी पूर्वी चर्चा झालेली होती आणि तुम्ही हे सगळं आता धन्वंतरी, माझे वडील, हे सगळे तुम्ही स्वातंत्र्य चळवळ कशासाठी मिळवली? तर कामगार शेतकऱ्यांचं राज्य आणण्यासाठी. आलं का? नाही आलं कामगार. आमच्यासारख्या पोरांना या सगळ्या चळवळी कराव्या लागतात. त्यामुळे तुम्ही अपयशी ठरलेले आहात आणि अजून शेतकऱ्यांचं काही झालेलं नाही. पण त्यांनी त्यावेळेला ते भाषण केलं नंतर ते म्हणले, पोरगं म्हणलं ते मला आत्ता 100% मान्य आहे. अच्छा, मी मुख्यमंत्री झालो, सहकार मंत्री झालो, सगळं झालो, काँग्रेसचा सेक्रेटरी झालो वर दिल्लीला, मी शेतकऱ्यांच्यासाठी फारसं काही करू शकलो नाही. अच्छा, असं त्यांनी अगदी स्पष्ट भाषण केलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये तो एक स्फुल्लिंग जो होता की हे जाणीव आतमध्ये असणं, ते त्यांच्यामध्ये होती. तशी तुमच्या यशवंतराव चव्हाणांच्या मध्ये सुद्धा त्यांचं एक स्वप्न असेल ना, रॉईस्ट स्वरूपाचं एक काहीतरी, काय समाज बदलला पाहिजे हे स्वप्न होतं त्यांचं. आणि ते वैचारिकच माणूस होते, ते लिखाण पण करणारे होते. शरद पवार जरी लिखाण करणारी नसली तरी शरद पवारांना हे स्वप्न कुठेतरी इथं आहे. अच्छा, मी त्यांच्या मेंदूच्या एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी असं आहे की हे सोडता कामा नये. अच्छा, माणूस समाजातली मानुषता जी आहे ती कुठेतरी जिवंत राहायची असेल तर ही माणसं म्हणतात ते काहीतरी त्यात झालं पाहिजे. बरोबर, नाहीतर नाही होणार. हा कुठेतरी एक जाणीवेचा भाग. आणि म्हणून हे संबंध जे वर्षानुवर्षे त्यांनी टिकवले डाव्या चळवळीतल्या लोकांशी, ते ज्युनियर असू देत त्यांना, सिनियर असू देत त्यांना, हे संबंध टिकवण्याचं कारणच ते आहे. म्हणजे गणपतराव देशमुख उदाहरणार्थ असतील किंवा दत्ता देशमुख असतील, असे जे सगळे डाव्या चळवळीतली त्यावेळची टॉलवार्ड्स होते, त्यांच्याशी त्यांचे संबंध संपूर्णपणे त्यांच्या आयुष्यात राहिलेले आहेत. ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत राहिलेले आहेत. आता दुसरा जर त्याचा टप्पा घेतला तिघांच्या बाबतीतला, यशवंतराव तुमच्या शरद पवारांच्या, तर शरद पवार हे अभ्यासू आहेत. मी शरद पवारांच्या मला वाटते 60व्या वाढदिवसाच्या निमित्त उत्तम कांबळे आणि आमचा मित्र, दोघेही मित्रच आमचे, वसंत भोसले यांनी त्या एक सकाळचा छोटीशी पुस्तिका काढली होती. त्यात माझा त्यांनी लेख, माझ्यावर टीका पण झाली आमच्या काही सेक्शन कडून डाव्या, त्याच्यात मी लेख लिहिला होता. तर त्यात मी असं म्हणलं होतं की शरद पवार हे असे नेते आहेत की ज्यांना मी असं म्हणेन की आत्ताची भांडवलशाही, कोणती भांडवलशाही, आत्ताच्या भांडवलशाहीपैकी कशा प्रकारची भांडवलशाही ही लोकांच्या जास्त समृद्धीला कारणीभूत ठरू शकते, हे सगळ्यात जास्त समजू शकणारे कोण असेल तर एकमेव शरद पवार आहेत. अच्छा, म्हणजे ते पंतप्रधान झाले नाहीत का काय त्याचा संबंध नाही, त्यासाठी भांडवलशाही कशी आहे ते माहीत असावं लागतं. अच्छा, आणि ती भांडवलशाहीच काम करतायत ते, पण त्यामध्ये लोकाभिमुख भांडवलशाही करायचं जे काही काम आहे ते कसं करता येईल ते शिकत असतात ते. दुसरं त्यांचं जे आहे
की हे सगळं सत्ता वगैरे सगळं करत असताना विकासाच्या वेगवेगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत. हे शिक्षण आहे, गरिबांच्या सकट सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे असं आहे, किंवा सिंचनाचा प्रश्न आहे, किंवा शेतीमध्ये प्रयोगाचा प्रश्न आहे, म्हणजे डाळिंब. तर डाळिंबाची शेती कुठंतरी सुरू झाली तर ती हेरणं की इथं डाळिंबाची शेती सुरू केली. दत्ता देशमुखांनी स्वतःच्या शेतावर डाळिंब केली. अच्छा. आता ते फार मोठे नेते होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि तासगाव आणखीन तासगाव आणि आटपाडी इकडं सांगोला वगैरे सांगोल्याकडे डाळिंब आणि द्राक्ष लोकांनी प्रयोग केले, वर्गण्या काढून सुरुवातीला केली. तर त्याचं उचलून धरणारे कोण माणूस आहे? शरद पवार एकटे आहेत. डाळिंबाचं तर काहीच झालं नसतं, कोणी केलं नसतं. आणि त्यामुळे ते डाळिंबाचं जे केलं ते शरद पवारांनी त्याचं महामंडळ केलं, त्याच्यामध्ये पुढे लक्ष घातलं आणि डाळिंब शेतीला म्हणजे जगभर जाण्याच्या दृष्टीने मदत केली आणि त्याचं एक मंडळ तयार केलं. बरोबर. तर हे डाळिंब संशोधन केंद्रही सुरू केलं. हो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं की त्यांनी ते मनरेगामध्ये ती योजना बसवली. ते खड्डे काढायलाही एकूण फळबाग त्यात बसवलं मनरेगामध्ये. नाही, मनरेगामध्ये नाही, जुन्या रोजगार हमीमध्ये बसवलं. अच्छा. जुन्या रोजगार त्याचा मला विरोध होता आमचा. आमचं म्हणणं होतं मनरेगामध्ये बसवा. अच्छा. हा, कारण मनरेगामध्ये कसं आहे की ते जात नाही मी आता, म्हणजे ते थोडासा प्रॉब्लेम आहे. परंतु ते केलंय बरोबर आहे. म्हणजे निदान त्यामुळं गरीब शेतकऱ्यांच्या बागा उभ्या राहिल्या. बरोबर. आता हा याला दृष्टी लागते आणि ही दृष्टी ही गरीब शेतकऱ्यांच्या स्वतःच्या कष्टकरी शेतकरी जो आहे, म्हणजे शेतमजुरावर पातीला बसणारा शेतकरी जो आहे त्याला पुढे नेण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. बरोबर. आणि अशा पद्धतीनं त्यांनी आणि विशेषतः दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना, दुष्काळी भागातल्या शेतकरी, कोकण आणि दुष्काळी भाग, उन्हाळ्यात सुद्धा ते पाणी नसलं तरी 3 वर्ष जपली झाडं की नंतर ते सोबळावर उभे राहतात. नाही, दुसरं त्यांनी जे केलं की साखर उद्योगाच्या मध्ये त्यांनी एवढ्यावर थांबले नाहीत. साखर उद्योगाची ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट काढली, त्यामध्ये संशोधनाचा विंग निर्माण केला. अच्छा. हे लक्षात घ्या. आणि स्वतः बारामतीला कृषी विज्ञान केंद्र सुरू केलं. KVK. हे दुसऱ्या कोणी केले तेवढं दाखवा मला. आणि त्याची रोपं आमच्या मान खटावमध्ये आलीत बरं का सर. आम्ही स्वतः त्या रोपांची चळवळ आमच्या गावात राबवलेली आहे की त्या रोपांचे पैसे आम्ही मुंबईकर लोक, आमच्या गावाकडे जे मुंबईला, आम्ही अर्धे टाकतो, शेतकऱ्यांनी अर्धे टाकावेत आणि आम्ही अशी रोपं दिलेले आहेत. म्हणजे असे, आणि ते आमच्याकडे घरोघरी किमान 5-6 रोपं तरी लोकांनी लावलेत आणि ते इतक्या क्वालिटीचे आहेत की लोकांना छंद. आता ते स्वतः जातात आणि विकत आणतात, तिथंच जातात पुढे KVKलाच. दुसरा स्त्रियांचा प्रश्न आहे. स्त्रियांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा स्त्रियांना रिझर्वेशन निवडणुकीत म्हणा, इतर म्हणा, सरपंच होण्यासाठी म्हणा, ही संकल्पना दुसऱ्यांना काय कोणाला सुचली नाही, शरद पवारांना का सुचली? कारण त्यांची ती जी परंपरा आहे ती जिवंत आहे. आईची वडिलांची परंपरा ही जिवंत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला तुम्हाला असं दिसेल की मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर आता ते अंगावर घेतले लोक. बरोबर. शरद पवारांनी जेव्हा लोकांना अंगावर घेतलं, जरी ते सगळं ते थोपवू शकले नाहीत तरी सुद्धा धाडस केलं ना त्यांनी. हे धाडस कोण करायला तयार नव्हतं. बरोबर. आणि ते तसं धाडस केलं नसतं तर झालं पण नसतं. बरोबर. हा जो सगळा एक तुम्ही जर मुद्दे काढत गेलात तर शरद पवारांच्या असण्यामुळे काय काय घडलं हे जे आहे ना ते महाराष्ट्राच्या विकासाच्याशी जोडलेलं आहे. बरोबर. असं आपल्याला लक्षात येतं. आणि त्यामुळं समजा समन्यायी पाणी वाटप, ज्यावेळेला त्यांना मी सांगितलं की असं असं आहे, त्यांना माहीत नव्हतं काय, तर त्यांना मी पहिल्यांदा ते सांगण्यासाठी गेलो तर ते मला पाणीच म्हणतात. आलं पाणी असं. अच्छा, तुम्ही गेलात की आलं पाणी? हा, पाणी. मला त्याची एकदा पहिल्यांदा 4 वर्षापूर्वी गेलो होतो बारामतीत, तर ते पाणी असं म्हणाले. अच्छा. तर मला ते सरळ ऐकूच आलं नाही त्यांच्या त्या ह्याच्यामुळं. तर ते पाणी म्हणताय, तर म्हटलं पाणी म्हणजे मी पाणी ऐकायचं. अच्छा. तर त्यामुळं त्यांना ते हेरण्याची जी हे ऐकवत आहे आणि त्यातलं पोटेन्शियल हे करण्याची, ते म्हणाले बरोबर आहे
तर हे जर सगळीकडे मिळणार असेल तर, आणि त्यामध्ये जास्त क्षेत्र, प्रत्येक कुटुंबाला पाणी म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ना. आणि आहे त्या पाण्यामध्ये पाणी नसतं तर काय करणार. अच्छा. आणि त्यामुळं हे जे सगळं कॅल्क्युलेशन करणं तिथपर्यंत सिद्ध करणं ही फार मोठी अभ्यासाची गोष्ट आहे. आणखी व्यवहारात आणण्यापर्यंत तुम्ही ती नेलेली आहे. बरोबर. म्हणून त्यांनी एक बैठक जयंत पाटील, अजित पवार यांच्या सकट आमच्या बरोबरचे तज्ज्ञ, आमचे प्रतिनिधी म्हणून यशवंतराव चव्हाण ह्याच्यामध्ये वायबी सेंटरमध्ये घेतली. आता हे दुसरं कोणी का केलं नाही. अच्छा. ते मंजूर ज्यांनी केलं त्यांनी पण केलं नाही. त्याने आपलं आंदोलन आहे, बसतंय चला. आराराबांनी पण त्यामध्ये केलं, पण आराराबांनी त्यातला अभ्यासाचा जो भाग आहे त्यामध्ये तसं काय फार लक्ष घातलं नाही. अच्छा. म्हणजे हे चांगलं आहे आणि ह्याला पाठिंबा दिला पाहिजे. आराराबांच्या मध्ये शरद पवारांचे जे आलेलं असेल ते सगळ्यात जास्त आराराबांच्या मध्ये आलेलं होतं. शरद पवारांच्या ह्या कॅरेक्टर्स आहेत. अच्छा. आणि म्हणून ते काही उपक्रम त्यांनी सुद्धा ते जे केले ते त्यामुळे केलेले आहेत. पण त्याच्यात खोलात ते जात नव्हते, हे त्या खोलात गेले. अच्छा. मला समजावून सांगा आधी. मला समजावून सांगा म्हणजे मी मग त्यांची बैठक बोलावतो. आणि समन्यायी पाणी वाटप हे डाव्यांना कळत नव्हतं, कम्युनिस्ट पार्टीतल्या लोकांना कळत नव्हतं. पानसरेंना सुद्धा आम्हाला फार समजावून सांगावं लागलं. पण शरद पवारांना त्यांच्यापेक्षा कमी वेळात कळलं. याचा अर्थ पानसरे कमी आहेत शरद पवारांच्या पेक्षा असं मी म्हणत नाही. परंतु हा त्यांच्या अभ्यास पूर्णतेचा आणखीन सर्वांगीण पद्धतीने मुद्द्याकडे बघण्याचा जी कुवत आहे त्या कुवतीचा भाग आहे. कारण ते राज्यकर्ते म्हणून बघतात, बरोबर, कारभारी म्हणून बघतात त्याच्याकडे. बरोबर. म्हणजे लढा करायचा म्हणून बघत नाही त्याच्याकडे. अच्छा. की ह्याच्यातून काय होईल, म्हणजे किती उत्पन्न वाढेल, किती लोकांना पाणी मिळेल, म्हणजे मग दुष्काळावरचा खर्च कमी होतो वगैरे या अंगाने. आणि हे शास्त्रीय आहे. आणखीन प्रॉडक्टिव्ह जास्त आहे. पाण्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढते ना. 1 लिटर पाठीमागे किती उत्पन्न घेतलं ते वाढते ना त्यांना. बरोबर. तर हे असे सगळे जे अंग आहेत ही शरद पवारांना आम्ही काही इंडस्ट्रीचं सुद्धा नव्या प्रकारची इंडस्ट्री कशी सुरू होऊ शकते याच्याविषयी दिल्लीला त्यांनी बैठक बोलवली आमची, ते कृषी मंत्री असताना. अच्छा. पण अगदी 1-1.5 तास चर्चा केली आमच्याशी. पण त्यात सांगितलं की हे जे तुमचे ते तज्ज्ञ सांगतात ना हे काय होणार नाही, हे चुकीचं आहे. आणि नंतर आमच्यातल्या काही लोकांनी ते करून बघितलं, ते चुकीचंच निघालं, ते फेल गेलं. तर ते याला दृष्टीपणा जो आहे, अभ्यासपूर्णपणा जो आहे की त्यातल्या खोलातपणे जाणं, अभ्यास केलेला असणं. कारण ते त्यांनी कुठेतरी करून बघितलं असलं पाहिजे दुसरीकडे. बरोबर. असा त्यातला मुद्दा असतो. तर यामध्ये शरद पवार हे सत्तेच्या मार्गानेच हे करणारे आहेत. भांडवलशाही नष्ट करण्याच्या बाजूचे शरद पवार नाहीत. अच्छा. किंवा ह्या समाजातली जाती पूर्ण नष्ट होण्यासाठी आपलं जीवन घालावं असं नाही. जाती नष्ट झालेल्या चांगल्या आहेत म्हणणारे आहेत. किंवा स्त्रियांची मुक्ती व्हायला पाहिजे, स्त्रियांना स्वातंत्र्य मिळायला पाहिजे असं म्हणणारे आहेत. पण भांडवलशाही बाबतीत तर असे अजिबात नाही किंवा भांडवलशाही संपायला पाहिजे असं अजिबात त्यांचं मत नाही, हे आम्हाला जाणीव आहे. परंतु भांडवलशाही असताना सुद्धा जो ज्याला काय म्हणतो आपण की सुखी समृद्ध समाज त्यात सुद्धा कसा आणला जाऊ शकतो, त्याला भांडवलशाही नको म्हणणाऱ्या लोकांचं योगदान घेतलं पाहिजे. बरोबर. आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. हा जो दृष्टिकोन आहे बरोबर तो सुद्धा काही कमी नाही आहे. बरोबर. नाहीतर तसं जर तिथे दुसरं काही कोणी असेल तर याचा ते विचारच करणार नाहीत आणि मग आम्ही आंदोलन करत बसणार. बरोबर. मग जास्त ताकद लावावी लागणार. अशासारखी माणसं जर असतील तर ताकद कमी लावून सुद्धा होऊ शकतं. उदाहरणार्थ छावण्या, गुरांच्या छावण्या नव्हत्याच, पद्धतच नव्हती. गुरं कुठेतरी इकडे डोंगरात शेराळ्या नेऊन ठेवायची. मग आम्ही म्हणलं की काय लेवीची बैरण कशासाठी घ्यायची, हे 1984ची गोष्ट आहे. आणि मग आम्ही म्हणलं काय नाही, ही जनावर आम्हाच्या वाटेचं पाणी हे कृष्णाकाठच्या साखर कारखान्यांच्या उसाला मिळालेलं आहे. अच्छा. आणि वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेलं आहे महाराष्ट्रात. जे पाणी दुष्काळी भागाला जाण्यासाठी साठवले कोयना धरणात ते आज जिथं आहे त्या कारखान्याने छावण्या चालवल्या पाहिजे. अच्छा.
अच्छा, म्हणून साखर कारखाने छावण्याचा. बर. आणि त्याचबरोबर सरकारनं छावणी काढली पाहिजे. अच्छा. दुष्काळ आमच्यामुळे पडलेला नाही ना. मग दुष्काळ पडला तो निसर्गाच्या मुळे पडला, दुष्काळ पडला तो चुकीच्या पीक पद्धतीमुळे पडला, नियोजना चुकीचं झालं म्हणून पडला. असे अनेक कारण दुष्काळाचे आहेत. पण ते दुष्काळ घालवण्याच्या पर्यंत जायचं झालं तर आत्ता आधी दुष्काळ पडलाय त्याचं काय करणार. ही त्यांचं काही गुन्हेगारी नाही आहे. त्यामुळं ह्याचं निवारणाचं काम हे त्याचा बोजा त्यांच्यावर तगाई म्हणून टाकता कामा नये. हे ब्रिटिशांनी केलं, तकावी लोन. मी त्याला आपण तगाई म्हणतो. म्हणजे त्यांच्याकडनं त्यांना व्याजासकट वसूल करणार तुम्ही. दुष्काळ काय त्याचा गुन्हा आहे. म्हणजे ते त्यांनी मान्य केलं. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी त्यामुळं महाराष्ट्रभर सरकारनं छावण्या काढायला सुरुवात झाली. आणखीन साखर कारखान्यानेही छावण्या काढायला सुरुवात केली. आता हे दृष्टेपण आहेच त्यातलं. म्हणजे दृष्टेपण ओळखण्याचा भाग आहे आणि अभ्यास करण्याचा भाग आहे आणि लोकांच्या विषयीची कंपॅशन लागते. ही माझी माणसं आहेत, म्हणजे शेतकरी आहेत, मजूर आहेत, ही आमची कुठेतरी बहुजन समाजातली माणसं आहेत. त्यांच्याविषयी जर काहीतरी सुटत असेल तर चांगलं आपण मदत केली पाहिजे. ही भूमिका शरद पवारांची नक्की आहे. आणि त्यामुळं आणि कितीही कसलाही शत्रू असू दे त्याच्याविषयी ज्याला आपण म्हणतो ह्याला आता खतमच करायचं अशा पद्धतीनं ते कधीच बोलत नाहीत. खुनसी पद्धतीने नाही, खुनसी पद्धतीने कधी नाही. आणि यालाच म्हणतात की म्हणजे ज्याला सभ्य राजकारणी ज्याला म्हणू आपण आणि लोकाभिमुख राजकारणी हे आहे त्यांच्यामुळे. सर, तुम्ही बघितलेला शरद पवारांचा बहुतांश काळ हा ते सत्तेजवळ होते किंवा सत्तेच्या आसपास असायचे. पण गेले 10 वर्ष ते त्यातले 2.5 वर्ष जर महाविकास आघाडीचे सोडले तर ते जवळजवळ विरोधात आहेत. तर हे आणि तोच काळ त्यांचा म्हणजे उतार वयाचा काळ आहे. आणि तो काळ ते एका वेगळ्याच संघर्षात आहेत. म्हणजे त्यांचं वय जास्त झालेलं आहे, आजार आहेत आणि आता पुतण्याने ज्याला त्यांनी मोठं केलं तो पुतण्या सोडून गेलेला आहे. हे राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? आणि विधानसभा निवडणूक, मागची विधानसभा निवडणूक, म्हणजे आता आपण म्हणतोय तरी की महाविकास आघाडी सत्तेत येईल. मागच्या विधानसभा निवडणुकीला कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की राष्ट्रवादीला एवढ्या जागा मिळतील. मला वाटतं काहीतरी 53 वगैरे जागा मिळाल्या आणि त्यातले सगळे म्हणजे 40 जण सोडून गेलेले आहेत आता. आणि आता परत ते म्हणजे एकदम तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने प्रचार करतायत आणि लोक म्हणतायत की त्यांचे सीट चांगले येतील आणि परत सत्तेत येतील. तुमचं अनालिसिस आणि त्याकडे कसं फॅक्टर असा आहे, एक मूळ फॅक्टर काय आहे की आजच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या मनात काय आहे, लोकांना काय पाहिजे ते ओळखतात. हे ओळखणं हे त्यातली मेक आहे. बरोबर. ते ओळखलं एकदा की मग तो क्ष आहे का य आहे हा फरक पडत नाही. फक्त तो एकदम असा लुळाफांगडा असता कामा नये. ते तशी माणसं कोणालाही उभं केलं तर ते निवडून आणू शकतात. अच्छा. कुणाला म्हणजे त्याची काही गोष्टी आहेत त्या म्हणजे त्यात खर्च करू शकला पाहिजे असेल, आणखीन काही प्रमाणात इमेज पाहिजे, पण ते इमेज किंवा त्याच्यावरून निवडून येत नाही. तर त्याच्या मनामध्ये ते माणूस जो आहे ते हे धोरण घेऊन उभं राहील धाडसानं, मग तो निवडून येणार म्हणजे येणार. अच्छा. म्हणजे त्यांचा त्या धोरणावर आणि आत्ताच्या जनतेच्या मनामध्ये काय आहे ते हेरण्यावर सगळं आहे. अच्छा. आणि त्याच्यावर ते जिंकतात. त्यामुळं माणसं मॅटर होत नाहीत. हे त्यांनी हे ओळखलेलं आहे की आत्ताचा काळ असा आहे की माणसं विकत घेतली जाऊ शकतात. मग विकत घेतली तर ती जातील, दुसरी आणू, असं आहे ते. पण ती माणसं निवडून येणार कारण लोकांच्या मनात आहे की हे बदलायचं आहे. बरोबर. आणि लोकांच्या मनातलं हेरणं हेच त्यातली खरी ताकद आहे. ही माफ करा, ही शरद पवारांची ताकद आहे की लोकांच्या मनातलं हेरणं. ते हे तुम्ही बोलत असताना मला एक आठवलं की मागच्या विधानसभेला म्हणजे शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढले होते आणि निवडणुका झाल्यानंतर शिवसेना दूर झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही एकत्र येऊ शकतात का? तर तुम्ही बघा, म्हणजे माझं हे अनालिसिस आहे की ते शरद पवारांनी बरोबर
कडून ती मागणी आहे किंवा लोकांनाच हे असं हवंय अशी सगळी वातावरण निर्मिती झाली होती किंवा हे तिन्ही पक्षांनी आता एकत्र आलं पाहिजे. लोकांना प्रयोग आवडला होता तो. होय, हे पण आवडलं होतं. त्याला एक दुसरं कारण आहे. त्याला कारण प्रबोधनकार ठाकरे आहे आणि आदित्य ठाकरे. अच्छा, प्रबोधनकार ठाकरे आणि आदित्य ठाकरे. उद्धव ठाकरे नाही आहे ना, उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेच प्रमुख आहे. पण कसं आहे की उद्धव ठाकरेंना असा पेच होता की ह्यांच्याबरोबर कसं जायचं. त्यांना प्रश्न विचारले आता जातात ते विचारले जाणार होते. त्यांना कळत होतं ना की मग तुम्ही हिंदुत्ववादी आहे, तुम्ही अमुक आहे, तुमक आहे, असं आहे तसं आहे. आणि मग तुम्ही त्यांच्यावर गेला, गद्दार झाला, हिंदुत्वादाशी गद्दारी केली. मग याच्यामध्ये आदित्य ठाकरे हा पर्यावरणवादी असलेला तरुण, तो अभ्यासातून त्याच्या कॉलेज ट्रेनिंग मधून तसा असलेला कार्यकर्ता तरुण, आणि त्यानं स्वतःच्या आजोबांना वाचलेलं होतं. अच्छा, आणि ते ह्यानी वाचलेलं होतं उद्धव ठाकरे. म्हणून त्यांनी ते त्या सगळ्या त्यांच्या दोघांच्या चर्चेच्या घुसळणीतून घडलेली गोष्ट आहे. अच्छा, अशा परिस्थितीमध्ये म्हणून त्यांनी काय म्हणले, माझं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नाही. बरोबर. तर शेंडी जाणवायचं नाही हे शब्द काढणं ही ठाकरी स्टाईल आहे. पण ते शेंडी जाणवायचं नाही हा जो आशय आहे तो आशय बरोबर पोचवतो की जाती व्यवस्था टिकली पाहिजे, याच्यापेक्षा मोडली पाहिजे या बाजूचं माझं हिंदुत्व आहे. बरोबर, असं आहे. असे तुम्ही त्यातले जर अनेक बारकावे बघितले त्यांच्या भाषणातले, तर पुन्हा एकदा प्रबोधनकार ठाकरे आणि सुरुवातीचे बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्यामध्ये मिक्सचर आता आहे. अच्छा, आणि ते आहे म्हणून हे जुळलंय. अच्छा, ते जर नसतं तर हे जरा कठीण गेलं असतं. अच्छा, बऱ्यापैकी कठीण गेलं असतं. बरोबर. सर, आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया की अजित पवार सोडून गेले शरद पवारांना, तर याकडे तुम्ही कसं बघता आणि याचा विधानसभा, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे काय होऊ शकेल, तुमचं अनालिसिस? एक तर अजित पवार सोडून गेल्याचा काही परिणाम फारसा होणार नाही. मागच्या वेळेला झाला नाही, यावेळेला काही होणार नाही. अजित पवारांचीच ताकद कमी गेल्या वेळेलाही झाली, आताही तीच होणार आहे म्हणजे लोकसभेला. पण एक गोष्ट मी त्यांच्या बाबतीत नोंद करू इच्छितो की त्याने धर्मनिरपेक्षता नावाची गोष्ट याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायला ठाम नकार दिलेला आहे. अच्छा, म्हणजे हिंदुत्ववादी त्यांनी सरळ सुद्धा त्यांना माहिती आहे की हे काय म्हणणार आहेत बाकी दोघ जण, ते म्हणालेले आहेत तसं, पण ते त्यांनी अजिबात मानलं नाही. ते आहे ती भूमिका बदललेली नाही. म्हणजे मग जातीवाद असेल किंवा हे सगळं जे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधीचं जे काही धर्मांधता असेल, हे मुस्लिम द्वेष असेल, ह्या बाबतीमध्ये ते बदलणार नाही म्हणून ठामपणे सांगणं म्हणजे त्याने शरद पवारी राजकारण पूर्ण सोडलेलं नाही असं. अच्छा, बर असा त्याचा अर्थ आहे. बर. आणि त्यामुळं मग ते त्यांना मार्क दिले पाहिजेत. अच्छा, आणि ते त्यांना किंमत मोजावी लागते ना त्याची. बरोबर, त्यांना त्याची किंमत मोजावी लागते. अच्छा, त्यामुळं एक त्यातनं हे येतं की त्यांना कुठेतरी असा नाईलाज झाला की त्यांना तिकडे गेल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. अच्छा, की जो बिगर राजकीय फॅक्टर आहे, राजकारणातला फॅक्टर नाही तो, की तो त्यांच्या जीवनात राजकारणाने आणला तो फॅक्टर. त्यामुळं त्यांना हे तिकडे जाण्याचं कॉम्प्रोमाइज करावं लागलं. पण तरी सुद्धा तोटा सहन करून हे 3 गोष्टी ते सोडणार नाहीत असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्याची मार्क त्यांना दिली पाहिजे. बर. अजून एक प्रश्न विचारतो की आता अजित पवार तिकडे गेल्यामुळे शरद पवारांचा वारसा म्हणजे आता सुप्रिया सुळेंकडेच आल्यासारखं दिसतंय, तर तो वारसा व्यवस्थित चालवतील असं वाटतंय तुम्हाला? असं आपल्याला विचार करू नये असं वाटतं मला. असं नसतंय पण. अच्छा, म्हणजे एका अर्थाने मी म्हणेन की RR पाटील जिवंत असताना शरद पवारांचा वारसा कोण चालवत होतं, तर RR पाटील चालवत होते. मी माझं मत आहे.
आणि सगळ्या महाराष्ट्राला पण माहिती आहे की कितीही झालं तरी आर पाटीलच त्यांचे हे मानले, जनतेनं मानलेले होते असं होतं. आणि शरद पवारांच्याही वागण्यामध्ये त्याच्यामध्ये व्यक्त होण्यामध्ये तसा आर बाबांच्या बाबतीमधला भाव होताच, अगदी सुप्रिया सुळेंचा सुद्धा. तसं आत्ताच्या काळामध्ये कोण हे शरद पवार हुडकून काढणार. अच्छा. आणि किंवा त्यातनं त्या घोषणेतून निघणार कोणीतरी. अच्छा. की ते आर रावांसारखं कोणतरी पुढे येऊ शकतं. नॉट आर राव सगळेच, पण त्या टाईपचं कोणतरी ह्या घोषणेतून येणार, यावंच लागेल. आणि शरद पवार त्यांना निवडणार. अच्छा. त्याला सपोर्ट करणार. अच्छा. मग त्यांच्या घरातला असू दे नाही तर बाहेरचा असू दे. अच्छा. म्हणजे कोणी असू शकतो, म्हणजे रोहित पवारही असू शकतात, सुप्रियाताई असू शकतात, किंवा ते निलेश लंके असू शकतात, किंवा तुमचे जयंत पाटील असू शकतात त्यांच्या दृष्टीने. नाही तसं नाही, तसं मी म्हणणार नाही. मी ही नावं न घेता माझं म्हणणं असं आहे की ह्याच नावाच्यावर बोलणं अवघड आहे जरा. अच्छा. अवघड आहे म्हणजे कसं, मी आर रावांचंच का घेतलं याला कारण आहे. कारण आर रावांचा पिंड जो आहे तो शरद पवारांच्या पिंडाशी मिळता जुळता पिंड होता. म्हणजे तो एका अर्थानं पुरोगामी पिंड होता, दुसऱ्या अर्थानं अभ्यासू होता, तिसऱ्या अर्थानं एकूण बहुजनवाद ज्याला म्हणू आपण तशा पद्धतीचा होता. म्हणजे शरद पवारांचं हे सगळं जे आहे, आणि सॉफ्ट स्पोकन होते. बरोबर. जे शरद पवार कसे ऐकून घेऊन सॉफ्टली लोकांना सांगतात. बरोबर. जे लोकांच्यावर आरडाओरडा करणं हे करणं असं नसते कधी. बरोबर. म्हणजे कडक ज्याला म्हणतो आपण, असं कडक नव्हतेच असं नसते, परंतु कडक असलं तरी कडक पद्धतीनं जे वागण्याची स्टाईल आहे ती शरद पवारांची कधीच नाही. बरोबर. तशी आर पाटलांची पण नव्हती. पण त्याचा अर्थ आर पाटील भोळे भावडे होते असंही चालत नाही. त्यामुळं ह्या दोन गोष्टी वगळून शरद पवार आहेत. अच्छा. त्याच्याशी जोडणार मला जे दिसतंय जुनं, जे विद्यमान नाहीत आता, म्हणजे ते निघून गेलेत आपल्यातून, ते आर. अच्छा. आता कोण आहे मला माहित नाही. बरोबर. मी तुम्ही नाव घेता त्यात कोण आहे असं मला दिसत नाही. अच्छा. पण यातनं येणार. बरोबर. म्हणजे घोषणेतून येणारच आहे. बरोबर. तर ते काय असेल ते काळाच्या पोटात आहे. हे आता जे घडते ना यातनं ते घडणार आहे. बरोबर. आता शेवटचा प्रश्न, मगाशीच बोललो होतो शेवटचा, पण पुढे 2 प्रश्न वाटले. आता शेवटचा, की सत्तेत कोण येईल असं तुम्हाला वाटतं? मग अच्छा. कसं काय? कसं म्हणजे काय अनालिसिस काय? नाही, लोकांचे महाराष्ट्रभरात माझे संबंध आहेत. आमची संघटनाची चळवळ आहे, जिवंत चळवळ आहे आमची. आम्ही काही NGO नाही. त्यामुळं आम्हाला सगळीकडचं रिपोर्ट्स आहेत. आम्ही माझी फिरतीसारखी चालू होते. लोकांच्यातच मी असतो. म्हणजे चुकूनच आम्हाला काहीतरी एका दिवस घरी यायला इतका वेळ मिळतो. बरोबर. पण त्यामुळे दररोज काहीतरी संवाद, दररोज काहीतरी लोकांची जनचळवळ अशी असते. तर त्यातून जो फील आहे त्या फीलमध्ये मला डेफिनेटली असं वाटतं की शरद पवार नेतृत्वात महाराष्ट्राच्या निवडणुकीत असल्यामुळे आणि लोकांच्या मनात असल्यामुळे, या 2 फॅक्टर एकत्र असल्यामुळे. अच्छा. लोकांच्या मनात असल्यामुळे आणि शरद पवारांकडे नेतृत्व असल्यामुळे, त्यामुळं ते घडणार आहे. शरद पवार यातले एक जर नसतं तर घडलं नसतं. अच्छा. बर. त्यामुळे मविवा परत येईल सरकारमध्ये. धन्यवाद सर. तुम्ही मला वेगवेगळ्या पद्धतीच्या 3 मुलाखती दिल्या. आयत्या वेळी मी आलो होतो. तुमचा फार अमूल्य वेळ तुम्ही मला दिला, आणि तुमच्यासारख्या लोकच खरी जनजागृती करू शकतात. सध्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ट्विटर, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी याच्यामध्ये ते कुणी काही मेसेज टाकतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. आणि आता इतकं राजकारण गहाण झालेल्या राजकारणामध्ये त्यातलं खरं काय खोटं काय हे जर ओळखायचं असेल तर तुमच्यासारखे विद्वान लोक, चळवळीतली लोक हे खऱ्या अर्थाने लोकांना मार्गदर्शन करू शकतील, लोकांची जागृती करू शकतील. तुमचे हे 3 व्हिडिओ
लोकांची जनजागृती करणारे आहेत. आणि म्हणून आज माझा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला आणि आमच्या प्रेक्षकांना, मतदारांना, सामान्य जनतेलाही या व्हिडिओच्या माध्यमातून फार मोठा विचार करायला लागणारा फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद सर. नमस्कार.